चाललंय काय मार्ग नाही राव. दीपक तू इकडे? अहो ते अमोल आलता ना इकडं, त्याला बघायला आलतो. दाजी कुठे तर बाहेर चाललेत, त्यांना भेटायचं होतं अमोलला. पण तो नाही इकडं कुठं. अरे रुपाली केव्हाची अमोलला खाली घेऊन गेली. मी पण आलोच या ठिकाणी. अच्छा ठीक आहे. आधी तुमचं आवरून तरी घ्या. मामा माझं सगळं आवडले, फक्त बॅग भरायची राहिली. अहो त्यांनी ना त्यांचं सगळं आवरलंय, तुम्ही तुमचं बघा. आणि काय हो, सकाळपासून आतापर्यंत तुम्हाला एकच काम असतं आणि ते म्हणजे स्वतःचं आवरणं. आणि ते पण तुम्ही आतापर्यंत कधीच नीट करत नाही. हो ना तू. अरे दीप्या, अरे तुम्हाला काय फक्त कारणच लागतं काय रे भांडायला? अहो बापू ती बघा की. दीप्या, अरे काय चुकतंय तिचं? मागच्या आठवड्यात 2 दिवस व्यायाम चुकवलास तू. बापू 3 दिवस. हो भांजे. दीप्या, स्वतः आवरून कामावर जायचं एवढंच काम असतं ना तुला? हा ती बी होत नाही तुझ्याकडनं. मग मोनाचं काय चुकतंय सांग बरं? हा, त्यात सुट्टीच्या दिवशी बायकोला फिरायला घेऊन जायचं सोडून घरात पडून राहायचं. बाई काय माणूस आहे? नाही नाही, ह्या रविवारी मी तुम्हाला नाही फिरवलं ना, तर नावाची मोना नाही मी, बघाच तुम्ही. काय राहू ना बाबा. मोना, अगे त्याचं जाऊ दे. आपण असं करू, आपणच काहीतरी प्लॅनिंग करू. विनायकराव, आपण एखाद्या पिक्चरला किंवा गार्डन मध्ये फिरायला जाऊयात. हा काय अमोल? हा, एक नंबर बोलला बापू. अहो मला बी पिक्चरला जाऊन लय दिवस झालेत. बापू थँक्यू. आणि काय हो मिस्टर माने, जर ह्या प्लॅन मध्ये तुम्ही काही मोठा घातलात ना, तर माझ्या एवढी कोणी वाईट नसणारे लक्षात ठेवा. अगं तुला वाटतोय तेवढा वाईट नाही ग मी. बापू मी ऑफिसवरून आलो ना, आपण आज प्लॅन करू म्हणजे करू. बापू अहो मी काय म्हणते की आपण घरातच गेम वगैरे काहीतरी खेळू ना छान. कशाला उगाच बाहेर जायचंय ना. ह्या अमोलला पण आत्ता कुठं बरं वाटायला लागले. आव रुपाली ताई, आपल्याला तिकडे जाऊन वजी नाही उचलायची. पाहिजे तर मी अमोलला खांद्या घेऊन फिरतो की, मग तर झालं का. पण आपण ठरलेला प्लॅन करायचा म्हणजे करायचा. पण मामा आपण खेळू नाही तर गेम. अरे अमोल, इकडे काय घरात आपण कधी पण गेम खेळू शकतो का नाही? आता तुझा बाबा आला की त्याचं काम सुरू होईल, तुझी पण शाळा सुरू होईल. मग हा बरोबर आहे बापू. अहो परत सगळ्यांच्या मागं कामं लागतात आणि सणवार बी तोंडावर आहेत ना. हो मॅडम, मी त्यांना आठवण करून देण्यासाठी फोन केला होता, तर ते म्हणाले की आम्ही 6 वाजताच येतो. ग्रेट. त्यानंतर एक बेसिक आराखडा तरी तयार करू. असं नको व्हायला की आपण चर्चा करतो आणि काम मात्र रेंगाळलं. आता तुम्ही एवढं जातीने स्वतः लक्ष घालताय म्हटल्यावर होणारच. काय तोंडे, त्या दिवशी शाळेतली परिस्थिती बघितली आणि मग मलाच असं वाटलं की मी स्वतः एक महिला असून या नराधमांना शिक्षा न देण्या इतपत हतबल काय. आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं असं काहीतरी केलं पाहिजे ना, जेणेकरून ह्या अशा लोकांना हे असं कृत्य करताना एकदा नाही तर 100दा विचार करायला भाग पाडलं पाहिजे. येस मॅडम, अगदी बरोबर. हे खरंच कुठेतरी थांबायला हवं. खरंय, ही योजना एकदा का सुरू झाली ना, मला जरा बरं वाटेल. मॅडम तुम्ही काळजीच करू नका, ही योजना नक्कीच यशस्वी होईल. आपण अशी टीम बांधूया ना की महिला सबलीकरण हे केवळ कागदावर न राहता आपल्याला खरंच महिला सशक्त झालेल्या दिसतील. काय तोंडे, तुमच्या तोंडात साखर पडू दे. थँक्यू. या अशा लोकांना वाटतं या मुली म्हणजे आपल्या घरच्या जहागिरी आहेत, यांना कसंही वागवा, त्या कुठे काय बोलणार आहेत. मला ना ही धारणाच मोडीत काढायची. पण मॅडम हे सगळं बदलण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.
अर्थात आणि काय तोंडे जाऊ द्यात वेळ, पण ही योजना ना हुकमी असली पाहिजे, हुकमी. काय तोंडे मला असं वाटतं या सगळ्या केसेसची आपण एक फाईल तयार करूया. ज्या लोकांनी कंप्लेंट फाईल केली आहे त्यांचे, आरोपींचे, मुलींचे आपण इंटरव्ह्यूज घेऊया. पण मॅडम, हे सगळं करून आपण या समस्येच्या मुळाशी पोचू असं तुम्हाला वाटतं? नाही काय तोंडे, ही समस्या ना माणसाच्या विचारातून जन्म घेते. काय तोंडे, एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवायची, चांगल्या विचारांना वाहू देण्याची मुभा असावी आणि वाईट विचारांना शिक्षेचा धाक हा असलाच पाहिजे. पण मॅडम, या इंटरव्ह्यूज, हे संशोधन, हे मुलींशी बोलणं, हे सगळं कशासाठी? काय तोंडे, यामुळे आपल्याला समस्येची व्याप्ती कळेल. आता तुम्हीच मला सांगा, त्या दिवशी आपण शाळेत गेलो तेव्हा आपल्याला एक मुलगी भेटली जिला हा त्रास होत होता. तिने तो आपल्याला सांगितला. त्यानंतर आपण अनेक मुलींना बोलवलं, 2 मुली पुढे येऊन बोलल्या की आम्हालाही हा त्रास होतो. काय तोंडे, मग विचार करा, आपल्या आजूबाजूला कित्येक महिलांना या त्रासातनं जावं लागत असेल रोज, पण समोर येऊन सांगायची भीती हो त्यांना, त्या बोलत नाहीयेत. आणि आपली समाजातील प्रतिभा हे बघून ते आपला स्वतःचा आवाज देखील दाबत असतील अशा महिला वेगळ्याच. खरंय काय तोंडे, हे वाटतं तितकं सोपं नाहीये हो. खरंच मॅडम, पण केल्याने होत आहे रे, आणि आपण ह्यावर नक्कीच उपाय शोधून काढू. येस. सिस्टर ऐका ना,